कॅन्सर म्हणजे लोकांना वाटतं एक झालेली गाठ आहे, ती गाठ काढली म्हणजे माझं संपलं काम. कॅन्सर हे एका गाठीपुरतं मर्यादित नाही. मुळात हे ऐकायला फार विचित्र वाटतं सर कधी कधी की कॅन्सर आणि त्याच्यावर आयुर्वेदिक ट्रीटमेंट. आयुर्वेद कसं बघतं कॅन्सरकडे? जसं एक ह्युमन बिंग आहे, जन्मतो आणि नष्ट होतो, एक श्रृंखला चालू आहे. म्हणून आज सृष्टी उत्तम आहे. समजा मृत्यूच नाही पाहिलं असतं काय झालं असतं, आणि कॅन्सर सेलमध्ये तेच होतं. खूप लोकांना असं वाटतं की आता कॅन्सर होता, ठीक आहे, अमुक अमुक स्टेजला होता, काढून टाकली गाठ, आता तो कॅन्सर मुक्त झाला आहे म्हणून, पण पुन्हा 1.5 वर्षांनी त्याला पुन्हा गाठ येते. आमच्याकडे असे अनेक पेशंट आहेत की 2020मध्ये सर्जरी झाली, 2021ला तो परत झाला. कारण त्याच्या पाठीमागेची जी इकोसिस्टीम आहे, जी सगळी यंत्रणा भ्रष्ट झालेली आहे, ती यंत्रणा तशीच असते ना. आणि त्याची ट्रीटमेंट जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तो परत होण्याची शक्यता असणारच. ग्लोबल स्टँडर्ड आहे की जर 5 वर्ष एखादा पेशंट सर्वायवल असेल तर त्याला कॅन्सर सर्वायवल म्हणलं जातं. म्हणजेच दुसरा अर्थ याचा आहे की कॅन्सर हा परत होण्याची शक्यता असते. एखाद्याला 6 महिन्याची सजा, एखाद्याला 2 वर्षाची सजा, एखाद्याला 5 वर्षाची अखंड तुरुंगवास, 20 वर्षाची सजा. तसं ह्या कॅन्सरला कमीत कमी 1 वर्ष तर ट्रीटमेंट घेतलीच पाहिजे. 1 वर्ष ट्रीटमेंट घेऊन नंतर तर तुम्ही जर लाईफस्टाईल मॅनेज केलात तर होणारच नाही. खरं औषध तेच आहे. किती वर्षांपूर्वीपासूनचं जाणवतंय की एवढ्यात कॅन्सरचं खूपच प्रमाण वाढलंय, आणि त्यातल्या त्यात कुठलं वाढतंय प्रमाण जास्त? आत्ता जर पाहिलं तर आपण म्हणजे 20 वर्षापासून तर 40 वर्षापासून 60 वर्षापर्यंत ब्रेस्ट कॅन्सरचं खूप प्रमाण वाढलं. प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे की हे पेस्टिसाईड वापरल्यामुळे, रासायनिक खतं वापरल्यामुळे माझ्या शेतीचं नुकसान व्हायलं आहे, माझं आरोग्याचं नुकसान आहे. तेच आपण ह्युमनसाठी, बॉडीसाठी करतो. त्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ जर असेल तर प्लांट बेस्ड मेडिसिनशिवाय काही पर्याय नाही. अजून एक महत्त्वाचं की डायबिटीस असणाऱ्यांना कॅन्सरचा किती जास्त इतरांपेक्षा त्रास होऊ शकतो, साखरेचा आणि कॅन्सरचा परस्पर संबंध काय आहे? आमच्याकडे अशा 10,000 पेशंटचा डेटा आहे. ते कधीच ॲलोपॅथिक डॉक्टरकडे जात नाहीत, कधीच त्यांना, आणि त्यांना मेडिसिनचा इफेक्ट समजलेला आहे. ही 3 गोळ्या खाल्ले की माझा ताप कमी होतो. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश, आणि आज घेऊन आलो आहे ज्या पत्राला तुम्ही खूप प्रेम देताय, ते आरोग्याचं पत्र. कमेंट्स भरपूर येत आहेत, आम्हाला DMs येतात, आम्हाला पण खूप ओव्हरवेल्म व्हायला होतं आहे. आणि मध्यंतरी आयुर्वेदिक पत्र जेवढी आली होती त्याच्यात खूप लोकांनी विचारलं होतं की आयुर्वेद आणि कॅन्सर असा काहीतरी तुम्ही विषय घेऊन या, कारण मागच्या 15 वर्षात कॅन्सरचं प्रमाण किती वाढलं आहे आपल्याला माहिती आहे. एक काळ होता की खूप रेअरली ऐकायला यायचं की आमच्या अमुक अमुक नातेवाईकांना कॅन्सर झालं आहे, पण आजकाल आपल्या प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणी आपल्या फर्स्ट रिलेशनमध्ये का होईना खूप लोकांचे आहेत की ज्यांना कॅन्सर होतो आहे. तर कॅन्सरची कारणं काय आहेत, कॅन्सरवर जेवढे ऑप्शन्स आजपर्यंत आपण जे शोधले आहेत त्याचे साईड इफेक्ट्स आजकाल जास्त दिसायला लागलेत. तर साईड इफेक्ट न होता पण कॅन्सरची आयुर्वेदात कुठली ट्रीटमेंट आहे, आयुर्वेद हे कॅन्सरसाठी किती टक्के चांगलं उत्तर आहे, प्लस कॅन्सरच्या कुठल्या स्टेजवर आयुर्वेद आपण आपल्या आयुष्यात आणल्यानंतर आपण अजून चांगलं लाईफ जगू शकतो, या संदर्भातल्या सगळ्या होलिस्टिक गप्पा मारण्यासाठी त्या विषयातले तज्ज्ञ, प्रचंड अनुभवी डॉक्टर, 30 वर्षांपासून ज्यांची प्रॅक्टिस आहे, असे व्यंकटेश जोशी सर आलेत. सर, खूप खूप स्वागत आहे आरोग्याच्या पत्रात. नमस्कार. सरांची मुंबईमध्ये प्रॅक्टिस आहे, म्हणजे ठाणे, दादर, बोरिवली, शिवाय नाशिक, पुणे, इथे पण ते व्हिजिट करत असतात. किडनी शिवाय कॅन्सरचे पेशंट असे हजारो पेशंट त्यांच्या हाताखालून आजवर गेलेत, आणि त्यांचा फार ठाम विश्वास आहे की मी जेवढे पेशंट्स बरे केलेले आहेत तर अनेकांना याचा लाभ मिळायला पाहिजे. आयुर्वेद हे खूप चांगलं उत्तर आहे अनेक समस्यांवर, तसं ते कॅन्सरवर पण आहे. तुर्तास या पत्राला सुरुवात करूया. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. प्रचंड तुमचा अनुभव, किडनीमधनं बरे झालेले अनेक पेशंट आहेत, त्या त्रासातनं कॅन्सरचे पण अनेक पेशंट तुमच्या हाताखालून जात आहेत. मुळात हे ऐकायला फार विचित्र वाटतं सर कधी कधी की कॅन्सर आणि त्याच्यावर आयुर्वेदिक ट्रीटमेंट. तर आयुर्वेद कसं बघतं कॅन्सरकडे? कसं आहे, कॅन्सर जे आहे ना, कॅन्सरला खरंच जर मात करायची असेल तर कॅन्सरला समजून घ्यावं लागतं. हां. जसं एखाद्या दुश्मनला पराभूत करायचं आहे आपल्याला, तर ते दुश्मनाची स्ट्रेंथ आणि विकनेस दोन्ही समजून घेतलं पाहिजे. बरोबर. तरच ते आपण त्याला पराभूत करू शकतो. तर कॅन्सर समजून घेणे फार आवश्यक आहे. कॅन्सर तेवढा लोकांना समजलेला नाही. कॅन्सर म्हणजे लोकांना वाटतं एक झालेली गाठ आहे, ती गाठ काढली म्हणजे माझं संपलं काम. बरोबर. पण असं नाही आहे. कॅन्सर हे एका गाठीपुरतं मर्यादित नाही आहे. एक आयुर्वेदाचा एक बेसिक प्रिन्सिपल आहे, पिंडी आणि ब्रह्मांडी त्याला न्याय म्हणता येईल. बरोबर. की जसं सृष्टीमध्ये आहे तसंच शरीरामध्ये आहे, जसं शरीरामध्ये तसं सृष्टीमध्ये आहे. जसं पंचमहाभूत आहेत शरीरामध्ये, पंचमहाभूत आहेत, जसं बाहेरचं पाण्याचं प्रमाण तसंच आहे. तर ह्या न्यायानुसार आपण एक देश समजू. आपण शरीर म्हणजे एक देश आहे. कुठलाही देश घ्या,
आणि आत्ता जे जगात पाहतो आपण हे 8 दिवसात जे न्यूज चाललंय हे कॅन्सरच आहे. अच्छा. प्रत्येक कुठल्या तरी कंट्रीचा कॅन्सर आहे. तर समजा इराणचं जरी नाव घेतलं तरी त्याच्यात कॅन्सरच आहे. तो एका दिवसापासून झाला असेल का? अजिबात नक्कीच नाही. याला किती एक 10-15 वर्षापासूनची तयारी आहे. म्हणजे अमेरिकेची तयारी, इराणची तयारी, सगळ्यांचीच तयारी होती. तसंच एक देश म्हणजे एक शरीर आहे आणि त्याच्यातलं सेल जो आहे ना, प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती, प्रत्येक नागरिक हा एक सेल आहे. आणि शेवटी देश कशाने बनतो? इन्फ्रास्ट्रक्चरने बनतो? नाही. देश बनतो ह्युमन बिंगनी, माणसाने, समाजानेच बनतो. देशाचं चांगलंही त्याच्या हातात आहे आणि वाईटही त्याच्याच हातात आहे. म्हणून मी प्रत्येक पेशंटला सांगत असतो की तुम्ही काम करा. असे बरेच जण काम करायचं की नाही, आराम करायचं का? म्हटलं 75% तुम्ही काम करा. कारण तुमचं जे उत्पन्न आहे, तुमची जी प्रोडक्टिव्ह आहे ते देशाला फायदेशीर आहे. तुम्हाला तर आहेच, कुटुंबाला आहे, पण देशाला सुद्धा आहे. इनडायरेक्ट GST तर मिळतंच. तसं की इंडिव्हिज्युअल व्यक्ती जो आहे सेल आहे. आता हे सेल जो आहे तो सगळे काम करतो. जसं एक ह्युमन बिंग आहे, जन्मतो, त्याचं एक काम करतो आणि नष्ट होतो. एक शृंखला चालू आहे. बरोबर. म्हणून आज सृष्टी उत्तम आहे. बरोबर. समजा हे डेड होण्याची शृंखला बंद झाली असती. अच्छा, म्हणजे जन्माला आले आणि तसेच राहिले. तसेच राहिले. आज एक मोठा एक सोसायटीमध्ये प्रॉब्लेम आहे की सिनियर सिटीजन 80+ आहेत. त्यांची प्रोडक्टिव्हिटी 0 होती आणि मग ते नॅचरली त्यांना कंटाळा येतो. बरोबर. असं आहे ना. तसंच समजा मृत्यूच नाही पाहिलं असतं काय झालं असतं. बापरे. आणि कॅन्सर सेलमध्ये तेच होतं. ओके. नेमकं मृत्यू होत नाही. तर असं का होतं ते समजून घेतलं पाहिजे. तर हे जे सेल आहेत, इंडिव्हिज्युअल सेल आहेत किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहेत, ही शेवटी इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं एक माइंडसेट चेंज होतं. माइंडसेट म्हणजे काय? जीन्स. सेलमध्ये एक जीन आहे आणि त्याला कंट्रोलिंग करणारी ऑथॉरिटी आहे. जसं आपल्याला ह्युमन बिंगला, इंडिव्हिज्युअल व्यक्तीला कंट्रोलिंग ऑथॉरिटी आहे. पोलीस यंत्रणा आहे, डिफेन्स आहे, कायदे आहेत, कानून आहे, सरकार आहे. याला एक कंट्रोलिंग करणारी ऑथॉरिटी आहे. ते आहे DNA. आणि DNAमध्ये जीन्स असतात आणि याच्यातून जशा सूचना मिळत असतात तशा त्या सूचनेचं पालन सेल नॉर्मली करत असतो. ओके. पण ज्या वेळेस त्या जीन्सला नेहमी ट्रॉमा होतो त्यावेळेस त्या जीनचं कॅरेक्टर चेंज होतं. मग ट्रॉमा होतो म्हणजे काय होतं? जसं एखादं समाजामध्ये नेहमी दंगल होत झाली तर त्याचा परिणाम तर होतोच. बरोबर. लोकांच्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीवर परिणाम होतो, त्याच्या उत्पन्नावर परिणाम होतो, तो बिझनेसवर परिणाम होतो. शेवटी तो व्यक्ती जो परेशान होतो. आणि ह्याचं जे उगम आहे समाजाचं चांगलं हेल्दी ठेवण्यासाठी, जसं एक पॉलिटिशियन आहे, शासकीय व्यवस्था आहे, ज्युडिशरी आहे, एक मिलिटरी आहे, सगळ्यामुळे देश आनंदी असतो, सुखी असतो, ग्रोथ करत असतो. तसंच असतं. तर ह्या सेलला ज्यावेळेस इंडिव्हिज्युअल व्यक्तीला ज्यावेळेस प्रॉब्लेम सुरू होतात, परेशानी सुरू होते, त्यावेळेस तो काही ना काहीच विचार करत असतो. प्रॉब्लेम काय होतात? मग दंगल आहे, राईट आहे, बिझनेस चालत नाही, हे नाही, तसंच आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, अशा ज्यावेळेस घटना होतात नेहमी त्यावेळेस तो इंडिव्हिज्युअल माणूस परेशान होतो. तसंच सेल परेशान होतो. म्हणजे मेडिकलमध्ये याला क्रॉनिक इन्फ्लॅमेटरी चेंजेस म्हणतात. नेहमी इन्फेक्शन, नेहमी व्हायरल इन्फेक्शन, नेहमी अँटीबायोटिक, नेहमी औषधं. मग त्याचा परिणाम काय होतो? ते चालूच असतं चक्र. मग ते जीन्स नेहमी त्याला म्युटेशन म्हणतात. ते त्याचं कॅरेक्टर चेंज होतं. पहिली स्टेज झाली ही इथे. मग ते बॅड सेल तयार होणार. बॅड सेल तयार झाला त्याला कार्सिजेनिक सेल तयार होतो. तरीही निसर्गाने इथे कंट्रोल केलेला आहे. दुसरं एक ट्युमर सप्रेसर जीन असतं. ओके. ते त्याला पुढे जाऊ देत नाही, तिथेच कंट्रोल करतात. दंगा झाली, पोलीस आली, शांत झालं, त्या स्टेजला होतं. पण पुढे काय होतं की हे रिपीटेड झाल्यामुळे त्याच्यातून बाह्यशक्ती पण बघत असतात. बरोबर. आता समजा देशामध्ये काहीतरी चालू आहे तर दुसरा पाकिस्तान असेल, अजून कोणता देश असेल, ह्यांच्या देशात काय चालू आहे बघतच असतात. आणि त्यांचा एक गोल ठरलेला आहे की ह्या देशाला दुबळं करायचं आहे आपल्याला कुठल्याही पद्धतीनं, असं त्यांचं ठरलेलंच असतं, टार्गेट असतं ते. मग ते कोणाला तरी पकडतात, असे जे दंगा करणार आहे त्यांना पकडतात. मग त्याच्या मार्फत एक ॲक्टिव्हिटी चालवतात.
मग बाहेरून येणारे कारणं कोणतं आहेत? अल्ट्राव्हायलेट रेज असतील, टोबॅको असेल, अल्कोहोल असेल, फास्ट फूड असेल, सॉफ्ट ड्रिंक असतील, ह्या अशा अनेक घटना असतात. मग स्ट्रेस असेल, बरोबर. तिच्यामुळे अजून तो पुढे जातो. मग त्याच्यामध्ये हे सगळं झालं की ती सूज वाढते, म्हणजे अजून दंगलीचं टेररिस्ट तयार होतं. जोपर्यंत नुसता दंगल होते, एका स्टेटपुरते राहते, त्याला आपण गाठ म्हणतो, कारण तो दुसऱ्या स्टेटमध्ये जात नाही. त्याचा उद्देश तो नव्हतो. म्हणजे पेशंटमध्ये एक अशी संभ्रमावस्था आहे की गाठ झाली म्हणजे कॅन्सरच झाली. ओके. ती गाठ म्हणजे साधी गाठ असते. म्हणजे एका कुठेतरी दंगल झाली, तेवढ्यापुरते शांत झाली, पोलीस आली, दंड झाली. त्यांचा उद्देश देशाला डिस्ट्रॉय करण्याचा नसतो, टेररिस्टसारखं माइंड नसतं. त्यामुळे जीनमधून ज्यावेळेस सेल तयार होतो, जो बॅड सेल किंवा कॅन्सर कार्सिनोजेनिक सेल, तो काय करतो, मग बाकीची सिक्युरिटी आहे त्याला आपण तो दगा देतो. म्हणजे एखाद्या एअरपोर्टला जायचं आहे तर तो जिथे सिक्युरिटी आहे तिथे त्याला स्केप करतो, म्हणजे चुकवतो, आणि तो सर्वायवल होतो. आपली पण इम्युनिटी काम करत असते. नॉर्मल सेलमध्ये तुमच्यामध्ये सेल असेल, माझ्यामध्ये कार्सिनोजेनिक, आपली इम्युनिटी स्ट्रॉंग असल्यामुळे ते लगेच डिस्ट्रॉय होऊन जाते, कॅन्सर होण्याची शक्यता नसते. पण ज्यावेळेस इम्युनिटीलाही दगा मिळतो, त्याच्यातूनही सुटतो, एक कॅन्सर सेल तयार होतो, म्हणजे एक टेररिस्ट तयार होतो. टेररिस्ट वेगळा आहे, दंगा वेगळा आहे. बरोबर. दंगा हा सिव्हिल इश्यू आहे, तो साधी गाठ आहे, बरोबर, त्याचा काही धोका नाही, त्याचंही टेन्शन घेण्याचं आहे. पण टेररिस्टचं माइंड तसं नसतं. त्याला एक असाईन केलेला जॉब असतो, स्वतःचा एक जॉब असतो, त्याला टार्गेट दिलेलं असतं. मग तो 1चे 2, 2चे 4, 4चे 6 असं मल्टिपल असंख्य करतो, आणि एका शरीरात कुठेतरी भाग जो सेफ आहे तिथे जमा होऊन राहतो. मग तिथे गाठ होते, त्याला आपण कॅन्सर म्हणतो. ती जी टेररिस्टची गाठ आहे, टेररिस्टचा समूह आहे, ज्या भागात होईल, मग ब्रेस्टमध्ये होईल, ब्रेनमध्ये होईल, लंग्समध्ये होईल, कोलनमध्ये होईल, स्टमकमध्ये होईल, त्या भागाचा कॅन्सर झाला असं आपण समजतो. ओके. तर ही टेररिस्टची ॲक्टिव्हिटी म्हणजेच एक कॅन्सर आहे. ओके. आणि त्याला एवढा डिफेन्स मेकॅनिझम त्याला डिस्ट्रॉय करून तो तयार होते. एका दिवसात होतं का हे सगळं? अजिबात नाही. तर ते लोकांच्यामध्ये जो समज आहे, कॅन्सर म्हणजे काट आणि ती अचानक होते असं नाही आहे. कॅन्सर ही पूर्ण एक मोठी श्रृंखला आहे. ती श्रृंखला जोपर्यंत डिस्ट्रॉय होत नाही तोपर्यंत कॅन्सर पूर्ण बरा होत नाही. ओके. हे टेररिस्ट सगळे एका ठिकाणी जमून झालेली जी कॅन्सरची गाठ आहे ती काढल्यानंतर पुन्हा होऊ शकतो कॅन्सर? हो, होणारच. खूप लोकांना असं वाटतं की आता कॅन्सर होता, ठीक आहे, अमुक स्टेजला होता, काढून टाकली गाठ, आता तो कॅन्सर मुक्त झालाय म्हणून, पण पुन्हा 1.5 वर्षांनी त्याला पुन्हा गाठ येते. हो, अगदी खरं आहे. आमच्याकडे असे अनेक पेशंट आहेत की 2020मध्ये सर्जरी झाली, 2021ला तो परत झाला. बरं. आणि त्यात केलं काय जातं की परत एखादा पेटस्कॅनमध्ये 6 महिना केला जातो, कोलनचा कॅन्सर आहे, काही परत गाठ झाली, बायोप्सी केली आणि ते पॉलिप निघालं आणि कॅन्सर नाही म्हणून समाधान मानलं जातं. परत 6 महिन्यांना तो होतच, कारण त्याच्या पाठीमागेची जी इकोसिस्टीम आहे, जी इन्फ्लॅमेटरी प्रोसेस आहे, जी सगळी यंत्रणा भ्रष्ट झालेली आहे, जशी देशामध्ये सगळी भ्रष्ट झालेली आहे, ती यंत्रणा तशीच असते ना. आणि त्याची ट्रीटमेंट जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तो परत होण्याची शक्यता असणारच. बरोबर. त्यामुळे सर्जरी झाली आणि माझा कॅन्सर मुक्त झाला हे नाही. खरं म्हणजे त्याला निसर्गाने त्याला एक संधी दिलेली आहे की सावध हो बाबा, कारण तो पहिल्या स्टेजमध्ये तो सर्जरी आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्येच आपण सर्जरी करू शकतो, 3ऱ्या 4थ्या स्टेजमध्ये सर्जरी करू शकत नाही. बरोबर. कारण ती स्थानिक असते गाठ, गाठ काढून टाकली म्हणजे एक प्रॉब्लेम संपला. बरोबर. बाकीची नंतर पोस्ट सर्जरी जी आहे, जी तुम्ही ट्रीटमेंट जर व्यवस्थित केली आणि ते जर झालं तर व्यवस्थित होतं. व्यवस्थित ट्रीटमेंट म्हणजे काय? परत मी सांगतो की 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत कुठलीही आजाराची. पहिला आहे डाएट, डाएट इज मेडिसिन आहे, ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो. दुसरा आहे झोप, तिसरा आहे व्यायाम, चौथा आहे औषध, आणि 5वा आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. किंवा ह्या 5 गोष्टी जर व्यवस्थित असल्या तुमच्या, जसं एक मूठ आहे, 5ही बोटं मजबूत पाहिजे तर तुमची आरोग्याची ग्रीप एकदम मजबूत असते. त्याच्यातला एक बोट जरी गेला तरी ती ग्रीप कमी होऊन जाते. तसंच हे 5ही बोटं मजबूत पाहिजेत.
तर हे जर पोस्ट सर्जरी जर 5 औषधं जर त्यांनी व्यवस्थित केल्या, 5 फॅक्टर जर लक्षात घेतल्या, तर कॅन्सर होणारच नाही. बरोबर. कॅन्सर काही बाहेरून ठेवलेलं कोणी बॉम्बस्फोट नाही, शरीरानेच निर्माण केलेला आहे. त्यामुळे नष्ट होतो. आमच्याकडे 10-10 वर्षाचे पेशंट आहेत आणि एक ग्लोबल स्टँडर्ड आहे की कॅन्सरच्या बाबतीत जर 5 वर्ष एखादा पेशंट सर्वायवल असेल तर त्याला कॅन्सर सर्वायवल म्हणलं जातं. म्हणजे 5 वर्ष त्याला कॅन्सर परत होऊ नये. म्हणजेच दुसरा अर्थ याचा आहे की कॅन्सर हा परत होण्याची शक्यता असते आणि तो 5 वर्षापर्यंत नाही झाला पाहिजे. म्हणून मी आमच्या पेशंटला सगळ्यांना काउन्सिलिंग करत असताना सांगत असतो की गुन्हेगाराप्रमाणे सजा ठरलेली असते. एखाद्याला 6 महिन्याची सजा, एखाद्याला 2 वर्षाची सजा, एखाद्याला 5 वर्षाची अखंड तुरुंगवास, 20 वर्षाची सजा. तसं ह्या कॅन्सरला कमीत कमी 1 वर्ष तरी ट्रीटमेंट घेतलीच पाहिजे. 1 वर्ष ट्रीटमेंट घेऊन नंतर तर तुम्ही जर लाईफस्टाईल मॅनेज केलात तर होणारच नाही. खरं औषध तेच आहे. पण हल्ली लोकाला काय पाहिजे असतं, लाईफस्टाईल नाहीच, मला 1 गोळी खायचं आहे आणि माझा आजार कमी करायचा, इन्स्टंट रिलीफ अशीच सवय लागलेली. कारण गेल्या 50 वर्ष तेच पाहतोय आपण. बरोबर. त्यांना एक प्रोपोगंडा झालेला आहे की लोकांमध्ये बसलेला आहे, कुठलाही आजार झाला तर माझी गोळी खाल्ली की आजार कमी होतो. बरोबर. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये जर कॅन्सर झाला, जर लाईफस्टाईल मेन्टेन केली, औषधे घेतलं तर परत होणारच नाही. आता औषधामध्ये सुद्धा 2 फायदे आहेत, 2 प्रकार आहेत. समजा आजारसुद्धा 2 प्रकारचे आजार असतात. समजा एक आजार आहे की नुसतं 8 दिवस आला, ॲक्यूट ज्याला म्हणतात मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू वगैरे जे तो पूर्णपणे कमी होतो. एखादा आजाराचा ग्रुप असतो की त्याला कंट्रोलिंग करणारं औषध पाहिजे, जसं ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे वगैरे. पण ते कंट्रोलिंग करणारं औषध कोणतं आहे, सेफ असावं का अनसेफ असावं. बरोबर. सेफ. आता हे प्लांट बेस्ड मेडिसिन कसं आहे, जरी कंट्रोलिंग असलं तरी ते सेफ आहे. कारण त्याच्यामध्ये साईड इफेक्ट्स का नाही, साईड इफेक्ट्स का नाही ह्याचं एक लॉजिक आहे. कारण प्लांटमध्ये 2च औषधे असतात, 2च असतात. एक फायबर असतं आणि एक वॉटर सॉल्युबल फायबर असतं. बरोबर. वॉटर सॉल्युबल म्हणजे एक सलाईनसारखं. सलाईन काय देतो आपण, बाहेरून देतो ना, बरोबर. तसं ते सलाईन पाण्यामध्ये विरघळून जातं आणि ते औषधासारखं काम करतं. फायबर म्हणजे वेस्ट बाहेर पडतं, ते दुसरं काही तिसरं काही असूच शकत नाही. बरोबर. आणि अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे सेफ जरी औषध प्लांट बेस्ड मेडिसिन असेल, कंट्रोलिंग करणारं जरी असेल, तर प्लांट बेस्ड मेडिसिन हे उत्तम औषध आहे, उत्तम पर्याय मी म्हणतो हेल्थ इंडस्ट्रीतला. तुम्ही गेल्या 30 वर्षांपासून प्रॅक्टिस करताय, तुम्हाला किती वर्षांपूर्वीपासूनचं जाणवतं आहे की एवढ्यात कॅन्सरचं खूपच प्रमाण वाढलं आहे आणि त्यातल्या त्यात कुठलं वाढतं आहे प्रमाण जास्त, कुठल्या कॅन्सरचं? आत्ता जर पाहिलं तर आपण सगळे जे पाहतो म्हणजे 20 वर्षापासून तर 40 वर्षापासून 60 वर्षापर्यंत ब्रेस्ट कॅन्सरचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. बाप, इतक्या कमी वयाच्या मुलीला पण होतोय? हो. म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या प्रॅक्टिसमध्ये जर 5 पेशंट येत असतील तर देशात काय घडत असेल. बरोबर. म्हणजे मी एक 10,000चा डेटा आहे माझ्याकडे, त्याच्यात जर 5 मुली जर असतील तर काय किती वाईट चित्र आहे. त्यामुळे एखादं कपल जे आहे, माझ्याकडे परवाच एक कपल आला होतं की लग्न झालं, 1 वर्ष झालं, इश्यू होत नाही म्हणून डॉक्टरकडे जातात आणि त्या सगळ्या तपासणी केल्या तर त्याला ब्रेस्टचा कॅन्सर झाला. बापरे. अशा इश्यू आहेत. त्या कपलनी काय करायला पाहिजे, ज्याला इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट घ्यायची आहे, मूल होतं नाही आणि वेगळंच आलं, हां, असेही प्रसंग होतात. तर हे ब्रेस्ट कॅन्सरचं का आज 14 ते 15% ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण आहे. काय कारण असं मुलींमध्ये ब्रेस्ट कॅन्सर वाढण्याचं? आता मुलींमध्ये पहिलं कारण तर आहे, जसं मी म्हणतो ना, भ्रष्टाचार जिथे आहे ते कॅन्सर आहे. हां. तो भ्रष्टाचार एवढा फोपावलेला असतो, मग तो वरपासून खालीपर्यंत ज्युडिशरीपर्यंत कुठेही जातो. तसंच ही लाईफस्टाईल जी आहे ना, ते एक भ्रष्टाचारच आहे. ओके. तर लाईफस्टाईल हे पहिलं कारण आहे. ओके. लाईफस्टाईल म्हणजे आता तुम्ही कुठेही जा, एखादा टी स्टॉलवर जा, पिझ्झा, कोल्ड्रिंक आहे चालूच असतं, फास्ट फूड आणि हे चालूच असतं, त्याचे चायनीज फूड, फ्राईड आयटम्स आलेले असतात, कोल्ड्रिंक आलेलं असतं, त्याच्यानंतर स्मोकिंग, त्याच्यानंतर अल्कोहोल, हे सगळे एंडलेस सगळं झालेलं आहे. ही लाईफस्टाईल झाली. हीच लाईफस्टाईल झाली असताना परत दुधात साखर पडते. मग ह्याच्यामुळे दुसरे इश्यू होतात. जशी जी 13, 14, 15, 16 वर्षाची झाल्यानंतर PCOD, PCOS असे प्रॉब्लेम सुरू होतात. मेन्स्युरेशन रिलेटेड प्रॉब्लेम सुरू होतात. मग त्याच्यात हार्मोनल पिल्स घेतल्या जातात. कधी कधी कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून हार्मोनल पिल्स वापरल्या जातात. हे एक फेज झालं. त्याच्यानंतर मॅरेज झाल्यानंतर सुद्धा फर्टिलिटीसाठी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स किंवा हार्मोनल पिल्स वापरल्या जातात.
त्यामुळे शरीराचं जी हार्मोनल्स पिल्स वापरल्यामुळे त्याचं संतुलन बिघडतं आणि संतुलन बिघडलं की ते एस्ट्रोजन लेवल वाढते, मग कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढतं. ओके. म्हणजे पहिले लाईफस्टाईल, हार्मोनल पिल्सचा वापर, टेम्पररी शॉर्ट व्हिजन, त्याच्यानंतर मग बाकीच्या काही सवयी, मग सवयीमध्ये त्याच्यात सगळंच आलं. ओके. अल्कोहोल आली, स्मोकिंग आलं, कोल्ड्रिंक आलं, सगळं आलं, सॉफ्ट ड्रिंक आलं, सगळंच आलं. त्यामुळे ह्या सगळ्या परिणामाचा परिणाम हे आहे. आणि त्याच्यासोबत आता आपण दुसरं एक अजून एक इम्पॉर्टंट आहे की आपण आता ऑर्गॅनिक आणि पेस्टिसाइड्स बद्दल खूप अवेअरनेस आलेला आहे. मी ग्रामीण भागाचा आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे की हे पेस्टिसाईड वापरल्यामुळे, सारखं रासायनिक खतं वापरल्यामुळे माझ्या शेतीचं नुकसान व्हायला, माझं आरोग्याचं नुकसान आहे. पण तेच आपण ह्युमनसाठी, बॉडीसाठी करतो. तेच अँटीबायोटिक खातो, तेच पेनकिलर खातो. त्यावेळेस विचार करत नाही, त्यावेळेस इन्स्टंट पाहिजे असतं. कारण जेवढं अँटीबायोटिक खाऊ तेवढी इम्युनिटी सप्रेस होणार, तेवढी इम्युनिटी कमी होणार आणि इम्युनिटी कमी झाली की सगळं चालू होतं. आणि गट जे आहे, इंटेस्टाईन जे आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम जे आहे, तेच मुळाचं कारण आहे सगळं. आणि आता मॉडर्न सायन्ससुद्धा कबूल, गट म्हणजे हार्ट आहे, गट म्हणजे ब्रेन आहे, गट म्हणजे सगळंच आहे. हे आता लोकांना आत्ता समजलं आहे, पण आयुर्वेदाने 4,000 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे आता ब्रेस्ट कॅन्सर वाढण्याचं प्रमाण जे आहे ना, हे सगळे कारण आहे. हे जसं ब्रेस्ट कॅन्सर, बाकीच्या कॅन्सरसाठी हेच जवळपास आहे. आयुर्वेदात काय उल्लेख आहे कॅन्सरचा? कसं काय काय रेफरन्सेस आलेले आहेत किंवा आयुर्वेदात म्हणतात काय कॅन्सरला? आयुर्वेदात आहे ना, आयुर्वेद कसं आहे, आता हे जे मॉडर्न सायन्स आहे, 1600 वर्षापासून मायक्रोस्कोपचा शोध लागला. मायक्रोस्कोप समजल्यानंतर सेल हे समजलं, सेल समजल्यानंतर मग ते बॉटनिकल असेल, झुऑलॉजीमध्ये असेल, ह्युमन बॉडीमध्ये, तिथून हे मॉडर्न सायन्स सुरू झालं. पण आयुर्वेद 4,000 वर्षापूर्वीचं आहे. आणि आयुर्वेदाचं एक प्रयोजन आहे, स्पष्ट प्रयोजन आहे की वेलफेअर ऑफ द सोसायटी. आणि सोसायटी म्हणजे ह्युमन बिंग, नॉट इंडिया, पूर्ण सृष्टीचं वेलफेअर पाहायला येतात, मानवचं वेलफेअर आहे. त्यामुळे त्यामध्ये त्यावेळेसही आजार होतेच. अर्बुद म्हणलेलं आहे, अर्बुदसुद्धा घातक अर्बुदसुद्धा आहे आणि साधं अर्बुद आहे. साधं म्हणजे बेनाईन, जे मी सांगितलं की सिव्हिल वॉर होतात, तिथल्या तिथे थांबतात, काढले की संपलं. पण जे टेररिस्ट जे होतात, ती गाठ जी असते, कॅन्सरची गाठ असते, त्यांचा उद्देशच वेगळा असतो. तर त्यामुळे आयुर्वेदातसुद्धा अर्बुद म्हणून आहे. आणि आयुर्वेदामध्ये एक सांगून ठेवलेलं आहे, आयुर्वेदामध्ये कसं आहे, सीड स्वरूपात आहे. तुमचं लॉजिक, तुमचं टेक्निक तुमच्या काळानुसार तुम्ही डेव्हलप करायचं आहे. कारण काळ तर बदलणार आहे, टेक्नॉलॉजी बदलणार आहे. टेक्नॉलॉजी ही कोणाच्या बापाची नाही, सगळ्याचीच आहे ती. आणि टेक्नॉलॉजी एक असूच शकत नाही ना, आपण किती रिव्होल्युशन होत आहेत. त्यामुळे ते पुढे पुढे जे दुष्य समूर्छना, हे तिन्हीचं बॅलन्स करून तुम्ही कुठल्याही व्याधीचं निर्णय करू शकता, निदान करू शकता, ट्रीटमेंट करू शकता, सगळंच करू शकता. ओके. आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायला जे आत्ता बघतायत, पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजला ज्यांचा कॅन्सर आहे, तर त्यांनी कुठल्या स्टेजला यायला पाहिजे? कारण खूप लोक म्हणतात की दुसरी स्टेज झाल्यानंतर मॉडर्नशिवाय त्याला पर्याय नाही आहे, केमोथेरपी, रेडिएशनशिवाय त्याला पर्याय नाही आहे. तर काय सत्य आहे यातलं? आता मी पेशंटच्या अँगलने विचार करायला पाहिजे. करेक्ट. हो. कारण पेशंट हा, त्याला कॅन्सर म्हणल्यानंतरच त्याची झोप उडते. हो. आणि तो इतका कन्फ्यूज होतो. आयुर्वेदिक वेगळं सांगतं, सोशल मीडियाचं युग आहे आणि तो कन्फ्यूज होत जातो, परेशान असतो. पण त्याला जर कसं, एक व्यक्ती जसा सर्वस्वी नाही तसं सायन्ससुद्धा सर्वस्वी नाही. मी म्हणतो आता जे जसं फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेजमध्ये सर्जरी केली, सर्जरी मग कुणाची असो, ॲलोपॅथिक सर्जरी आहे, एका भागाचं काढून टाकणे याला सर्जरी म्हणतात. ती ॲलोपॅथिक सर्जरी केली, त्याच्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह सर्जरी ट्रीटमेंट आयुर्वेदाची घेतलं तर एकदम एक्सलंट, त्याच्यात काही वादच नाही की त्याच्यासारखा उपायच नाही. आता हे थर्ड स्टेज आणि फोर्थ स्टेज जे आहे, त्यामध्ये जे आहे, काही इनिशियल स्टेजला जर ॲलोपॅथिकचा औषध वापर केला तरी काही बिघडत नाही. पण ते सुद्धा बॅलन्स करता आलं पाहिजे. शरीर चांगलं असेल, इम्युनिटी चांगली असेल, शरीराची स्ट्रेंथ चांगली असेल तरच कुठलं तरी औषध काम करणार. आणि शरीरच गेलं, त्याची स्ट्रेंथ गेली, त्याची प्रतिकारशक्ती गेली, म्हणजे त्याचा फायदा काय होणार? त्यामुळे ही जी केमोथेरपी आहे,
जी थर्ड स्टेजमध्ये इंट्रोड्यूस करायला लागली. त्याचं जर बॅलन्स करून सपोर्टी कॉम्प्लिमेंटरी म्हणून आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली आणि ती सुद्धा प्लांट बेस्ड घेतली तर त्याचे 2 फायदे होतात. एक तर जो केमोथेरपीची जी सायकल आहे 1 किंवा 2 झाल्यानंतर इमिजिएट त्याला ड्रेन होतो पेशंट. हो, खूप साईड इफेक्ट. कारण त्याचे सेल जे आहेत ना 80% चांगले सेल डिस्ट्रॉय होतात आणि 20% बॅड सेल डिस्ट्रॉय होतात. मी सगळ्या पेशंटला सांगत असतो, एखाद्या ऑफिसमध्ये चोरी झाली आणि चोर करणारा एकच असतो, 10मध्ये एकच चोर असतो कोणीतरी, पण शिक्षा मात्र 8ला मिळते. बरोबर. 8वर सस्पिशियस होऊन 8ला मारला तर ते ऑफिस चालेल का बंद होईल? दुसऱ्या दिवशी ऑफिस बंदच होणार 8 जणाला. तसंच शरीराचं घडतं. कारण त्याच्यासोबत चांगले सेल जातात. चांगले सेल म्हणजे डायजेस्टिव्ह सेल जाणार, भूक लागणार नाही, उलट्या होणार, हेअर जाणार, सगळ्या सेलचं फंक्शन म्हणजे जसं म्हणजे सेल म्हणजे इंडिव्हिज्युअल बॉडी आहे, इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंग आहे. शरीरात देशातले 140 करोडमधले 40 करोड मेले तर काय होईल त्या देशाचं? तसंच आहे ते. केमोथेरपीने तेच होतं. तर ते जे आहे ते मिनिमम साईड इफेक्ट्स होण्याचं काम प्लांट बेस्ड मेडिसिन होतं. बरं. आमच्याकडे असे अनेक पेशंट आहेत की आमचा पेशंट ICCUमध्ये आहे, काय करावं? म्हटलं हे 2 मेडिसिन घेऊन जा, फ्री घेऊन जा आणि 48 तास वापरून बघ आणि पेशंट ICCUमधून बाहेर येतो. बापरे. आणि ICCUमधून बाहेर येतो, हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर मी तुला व्यवस्थित बघेन आणि जी काही ट्रीटमेंट आहे आपण करू. कारण त्यावेळेस त्याला एक दिलासा आवश्यक असतो. त्याला आयुर्वेद तत्त्वज्ञान समजून सांगणारं काय ट्रीटमेंट काय नाही, हे 2च औषध घेऊन एक्सपिरियन्स कर आणि त्याच्यावर. तर आयुर्वेदाचा एक समज आहे की उशिरा औषध काम करतं. हो, एक्झॅक्ट तोच आहे की ठीक आहे समूळ नष्ट होत असेल पण इतक्या उशिरा काम करतं की तो आजार तसाही बरा होईल. पण तसं नाही. हे सगळं मिथ आहे मी म्हणतात. फॅक्ट असा आहे शरीरामध्ये कुठलंही काही गेलं लगेच त्याची रिॲक्शन होणार. काही द्या तुम्ही. तर हे सुद्धा प्लांट बेस्ड मेडिसिनसुद्धा 48 आवर्समध्ये त्याचा परिणाम लगेच होतो आणि पेशंट हॉस्पिटलच्या बाहेर येतो. मी त्याला सांगतो की तू बाबा तुझं हॉस्पिटलायझेशन कमी होईल, 2 आठवड्याची 1 आठवड्याचे 2 दिवस होतील आणि तू घरी ये, व्यवस्थित विचार कर, मग नंतर आपण ट्रीटमेंट करू. त्याला तेवढा दिलासा मिळतो आणि तो पेशंट चांगला होतो. मग 3rd आणि 4th स्टेजमध्ये जर आपण जर तशी औषधं वापरली तर त्याचा चांगला फायदा होतो. कारण केमोचा रेडिएशनचा हा टेम्पररीच फायदा आहे आणि टेम्पररीच मॅनेजमेंट आहे. त्याला परमनंट मॅनेजमेंट करायची असेल, जर 5 वर्ष 10 वर्ष त्याचं लाईफ लॉंग करायचं असेल तर त्याला प्लांट बेस्ड शिवाय दुसरं सोल्युशनच नाही मी म्हणतो. बेस्ट. आणि तुमच्याकडे तसे अनेक पेशंट्स पण आहेत. लोकांना अनुभव ऐकल्याशिवाय आता जे 1st, 2nd, 3rd स्टेजमधनं जात असतील त्यांना काही तुमच्या सक्सेसफुल पेशंट्सचे अनुभव पण सांगा जेणेकरून त्यांना पण एक मानसिक दिलासा मिळू शकेल की हे लोक जर बाहेर आले तर आपण पण मे बी यातनं येऊ शकतो. आम्ही दरवर्षीचा एक डेटा मेंटेन करतो. बरं. इंट्रोस्पेक्शन झालं पाहिजे आणि आज जो युग आहे डेटाचंच युग आहे आणि डेटाच तुम्हाला गाईड करत असतो की आपण काय करतो काय नाही. असं स्टेज वाईज आमच्याकडे ॲन्युअल डेटा आहे. त्याच्या बेसवर आम्ही सांगतो की डेटा मी कधी तर तुम्हाला पाठवून देईन आणि तुम्ही बघा. त्याच्यामध्ये म्हणजे 1st स्टेज 2nd स्टेजचे पेशंट असे आहेत की कमीत कमी 30% पेशंट आहेत की जे 10 वर्ष 15 वर्ष होऊन गेलेले आहेत. आणि काही पेशंट असतात की नुसती सर्जरी करतात, आम्हाला केमो करायचं नाही, आम्हाला रेडिएशन करायचं नाही, आम्हाला फक्त तुमची ट्रीटमेंट पाहिजे. आणि तसे पण पेशंट असतात आणि ते पण व्यवस्थित चांगले होतात. आणि आता 4th स्टेजचे किंवा 3rd स्टेजचे पेशंट जे असतात, समजा सिनियर सिटीजन असतात, 75-70+ असतात आणि उच्चभ्रू व्यक्तीचे लोक असतात आणि ते ऑन्कॉलॉजिस्टला खूप खोदो विचारत असतात की ह्याचा किती फायदा होईल, ह्याचं लाईफ किती, 2 महिने 6 महिने 8 महिने हे सगळं विचारल्यानंतर ते सांगतात की आपलं तुमचं 6 महिने मॅक्झिमम जा सकता आहे, जे त्या प्रोग्नोसिस ठरलेलं असतं एजप्रमाणे. तर ते केमो आणि रेडिएशनसाठी तयार होत नाहीत. मग ते आमच्याकडे येतात. आमच्याकडे आले की पेशंट 3-3, 4-4 वर्ष जातं आणि क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही चांगली मेंटेन होते. जर त्याची समजा सर्जरी झाली असती, केमो झाला असतं तर त्याची क्वालिटी बेड रिडन झाला असता तो पेशंट आणि ती लायबिलिटीज वाटते. मग ज्यावेळेस पेशंट एखादा बेड रिडन होतो त्यावेळेस त्यालाही लायबिलिटी वाटते स्वतःच्या शरीराची आणि त्याच्या फॅमिलीलाही लायबिलिटीज वाटते. सफर होतात. त्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ जर असेल तर प्लांट बेस्ड मेडिसिनशिवाय काही पर्याय नाही. त्याला आता आम्ही खूप मेहनत करतो त्याच्यासाठी की प्लांट बेस्ड मेडिसिनच त्याला अधिक गुणवान कसं करायचं.
कारण टेक्नॉलॉजी खूप सोपी झाली ना, त्यामुळे त्याला इफेक्टिव्ह करता येतात, बरोबर. फार अवघड नाही. पूर्वी जसं एखादं प्लांट बेस आणलं, कुटून दिलं, वाटून दिलं, चूर्ण दिलं, हे तर तसं नाही. बरोबर. आम्ही जसं टॅबलेट सारं टॅबलेट एक्स्ट्रा त्याचे हो, फायटोकेमिकल्स concentrate सगळं त्याचा Correct. वापर करतो. आणि त्याच्यात काही अनायुर्वेद काहीच नाही, त्याच्यात बरोबर. आयुर्वेदच आहे ते. आयुर्वेदाचं प्रिन्सिपलच आहे ते. आयुर्वेदाने कुठं सांगितलं की तुम्ही टेक्नॉलॉजी वापरू नका म्हणून? तसंच आहे ते. बरोबर. आणि त्याचा इफेक्ट 48 तासात होतो. हम्म. आणि दुसरं आयुर्वेदाचा एक समज आहे, अजून ओघाओघाने सांगतो की आयुर्वेद कसं आहे, आयुर्वेद फर्स्ट टायरवर काहीच नाही, फर्स्ट लेवलवर काहीच नाही, म्हणजे त्याला ॲक्यूट कंडिशन ज्याला म्हणतात, हां. ताप, सर्दी, खोकला हे जे आहेत, आणि मध्येच आहे आयुर्वेद, आणि वर सिरियसमध्ये नाही आहे. त्यामुळे पेशंटला जी सर्व्हिस मिळायला पाहिजे ॲज अ ह्युमन बिईंग, ॲज अ सोसायटी, त्यांना ती परफेक्ट सर्व्हिस मिळत नाही. त्याचं कारण की बाबा फर्स्ट जनरल प्रॅक्टिशनर लेवलवर तो अँटीबायोटिक बाकी वगैरे दिलं जातं. पण आमच्याकडे किडनीचे पेशंट असल्यामुळे आमच्या लक्षात आलं की जर किडनीच्या पेशंटला अँटीबायोटिक दिलं, पेन किलर दिलं, तर त्याचं लगेच क्रिएटिनिन शूट होतं. जो 4th स्टेजला पेशंट 2 दिवसात 5th स्टेजला जातो आणि लगेच डायलिसिसवर जातो. त्यामुळे आम्ही आमचं एक मेडिसिन डेव्हलप केलं, जे कोणतीही ॲक्यूट प्रॉब्लेम हो, 3 टॅबलेटमध्ये ताप कमी होतो. आणि आमच्याकडे असे 10,000 पेशंटचा डेटा आहे. ते कधीच ॲलोपॅथिक डॉक्टरकडे जात नाहीत, कधीच त्यांना, आणि त्यांना मेडिसिनचा इफेक्ट समजलेला आहे. ही 3 गोळ्या खाल्ले की माझा ताप कमी होतो, हे समजलेलं आहे. त्यामुळे आयुर्वेदाचं जो मिथ आहे की बाबा इन्स्टंट रिलीफ नाही, तसं नाही आहे खरं म्हणजे. हे तयार केलेलं आहे. पण जर इन्स्टंटही रिलीफ आहे, मग ते कोल्डपासून कॅन्सरपर्यंत प्लांट बेस्ड मेडिसिन उपयोगी ठरू शकते. हे प्लांट बेस्ड मेडिसिन जे आहे डॉक्टर, कुठले कुठले प्लांट्स वापरता मग तुम्ही? म्हणजे जस्ट क्युरिओसिटी, आता तुम्ही सांगू नये मला खूप कळेल असं नाहीये. नाही, बरोबर आहे. हां. प्लांट बेस्ड म्हणजे खरं म्हणजे एक इट इज, आपण ज्या देशात आहोत ते आपण फार सुदैवत म्हणतो, हां. आणि तिथूनच आयुर्वेद निर्माण झालेलं आहे. म्हणजे आपला देश ॲग्रिकल्चर प्रधान आहे, आणि हे जे फार्मर्सचं वेस्टेज आहे तेच मेडिसिन आहे. बरं. आणि आयुर्वेदात सांगितलं जगातलं कुठलंच औषध हे अनौषधी नाही, त्याचं औषधच आहे. त्याचा उपयोग कसा करायचा तुमच्यावर आहे. गुळवेल आहे, अश्वगंधा आहे, पिंपळी आहे, सुंठ आहे, मिरी आहे, पिंपळी आहे, त्रिफळ आहे, सगळे कॉमन औषधी. तर आज 500 हर्ब आहेत कमीत कमी. एका आयुर्वेद कॉलेजमध्ये 500 हर्ब शिकवले जातात. अच्छा, ओके. आणि 5 हर्ब एकत्र केलं तर 6वं औषध तयार होतं. बरोबर. म्हणजे एंडलेस मेडिसिन आहे. मी म्हणतो स्काय इज अ लिमिट. पण ॲलोपॅथिकमध्ये तसं नाही की 20च औषधावर चाललंय सगळं, 20 मॉलिक्युलवर सगळं जग चाललंय. 99% 999 जग त्याच्यावर चाललंय. इट इज अ मॅनेजमेंट. मग ते जेनरिक आणि नॉन जेनरिक जे आहेत ब्रँडेड मेडिसिन आहे तेच चालू आहे. बरोबर. वेगळं नाव दिलं, वेगळं पॅकिंग केलं, वेगळं झालं की वेगळं मेडिसिन वाटतं. बरोबर. पण प्लांट बेस्ड मेडिसिनमध्ये 500 तरी औषधं आज आहेत, आणि अजून जास्त होऊ शकतील. बरोबर. तसं अजून पुढे पुढे जाईल, अभ्यास पुढे जाईल, वेगवेगळे पेशंट्स येतील. फ्युचर ब्राईट आहे. ओके. बॅक टू द कॅन्सर. कुठल्या वयाच्या टप्प्यात कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त आहे? तसं पाहिलं तर नॉर्मल केशन ओल्ड एजमध्ये व्हायला पाहिजे. ओके. 60 नंतर व्हायला पाहिजे, कारण त्याची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. सगळं जसं बाहेर बदल होतो तसं आत पण बदल होतो. महत्त्वाचं म्हणजे ते व्हॅस्क्युलर सिस्टीम जी आहे ती फार महत्त्वाची आहे. व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे काय, जे आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्याचं जाळं आहे. जसं शेतीमध्ये एक पाण्याचं जाळं असतं, सिटीमध्ये पाणी देण्याचं जाळं असतं, तसंच ते रक्तवाहिन्याचं जाळं ते बिघडलेलं असतं. मधले जे इंडोथेलियम आहे ते इन्फ्लमेशन आलेले असते, सूज आलेले असते, रक्तवाहिन्या कडक झालेल्या असतात, इलॅस्टिसिटी कमी झालेली असते. त्यामुळे त्या एजमध्ये 60 नंतर झाला तर ते एखादं स्वाभाविक आहे थोडंसं. पण हल्ली जे आहे 20 to 40मध्ये सुद्धा प्रमाण जास्त वाढलेलं आहे. त्याचं कारण हेच आहे, पहिलं लाईफस्टाईल आहे, दुसरं अनवॉन्टेड मेडिसिन आहे, तिसरं ॲडिक्शन आहे, आणि चौथं सेडिटेंटरी लाईफ आहे, एक्सरसाइजच नाही. आणि एक्सरसाइज नसल्याने का होतो एक सांगतो तुम्हाला. एक्सरसाइज नसल्याने शरीराला शेवटी एकच सेल सर्वाईव्ह होण्यासाठी 2च गोष्टी आवश्यक असतात, एक ऑक्सिजन आणि एक दुसरं न्यूट्रिएंट्स. ऑक्सिजन मिळणार कसं? ऑक्सिजन एक्सरसाइजने ऑक्सिजन मिळतं. बरोबर. कारण त्या रक्तवाहिन्यातून ऑक्सिजनचा पुरवठा रक्तातून होतो, आणि प्रत्येक सेलला एंड पर्सन जो आहे त्याला ते मिळतं. जसं आता हे गव्हर्नमेंट डायरेक्ट बेनिफिट करतं, डायरेक्ट बँकेत जमा होतात, ते डायरेक्ट एक्सरसाइजने त्याला ऑक्सिजन मिळतं. ओके. त्यामुळे
एक्सरसाइज प्राणायाम हे अविभाज्य घटक आहे. ते एक दिवसातलं 24 तासातले मी आमच्या पेशंटला सांगतो, ठीक आहे 24 तास तुम्ही काही करा, पण अर्धा तास शरीराला न द्यायला काय, अर्धा तास काय, 15-15 मिनटं द्या, 5-5 मिनटं द्या, एवढं जरी दिलं तरी शरीर ऐकतं. ओके. हे वात, पित्त आणि कफ या 3 पॅरामीटरवर आयुर्वेद सगळ्याला जज करतं. तर काही असं सांगता येईल, किंवा माझा हा प्रश्न रिलेव्हंट पण नसू शकतो, की कुठल्या दोषाचे जास्त कॅन्सरचे पेशंट असतात? कसं आहे, बरोबर आहे अगदी. आता आयुर्वेद आणि ॲलोपॅथिक जे आहे, शेवटी मी सगळ्याला एकच सांगत असतो, ह्युमन बॉडी तर एकच आहे. हो. आयुर्वेदाची ह्युमन बॉडी वेगळी आहे, नाही ॲलोपॅथीची ह्युमन बॉडी तर वेगळी नाही. आता जसं एक ब्रह्मांड नियंता जो आहे तो एकच आहे, त्याला वेगवेगळ्या अँगलने बघितला जातं. आयुर्वेद कसं 5000 वर्षापूर्वी जे त्यांनी लॉजिक सांगून ठेवलेलं आहे, त्या काळामध्ये ज्यावेळेस मायक्रोस्कोपने वात, पित्त, कफ आहे, बरोबर, ही एक डायग्नोसिसचे एक वेपन्स आहेत तुमच्याकडे, आणि वातजमध्ये ते होण्याचे जास्त चान्सेस आहेत. आता तसंच मानसिकसुद्धा, आता 100 लोक आहेत किंवा एका घरामध्ये 10 लोक असतात, प्रत्येकाचा स्वभाव हे सारखा असतो का? नाहीच. ते सत्व रजतम जे आहे, तसंच जो सात्विक आहे तो धार्मिक असेल, सज्जन असेल, कोणाला त्रास देणारा नसेल, एखादा राजस असेल, एखादा राजस असेल तर त्याला राग असेल, तर थोडं झालं तर लगेच होतं, तामसिक असेल तो दुसऱ्याचं वाईट होण्यातच एन्जॉय करत असेल, असं. तसं शरीर, ह्युमन बिईंगसुद्धा 3 दोषामध्ये एक बघण्याची पद्धत आहे. शरीराला 3 दोषामध्ये पाहायचं, निदान करायचं. आणि ही जे लॉजिक आहे, हे जर व्यवस्थित समजलं तर मी म्हणतो 50% हॉस्पिटल बंद पडतील. बरं. हो, 50% बंद पडतील. त्यामुळे वातज काळामध्ये किंवा हे जे आहे ते होण्याची संभावना आहे. आत्ता हे मॉडर्न जे आहे तेच आहे, त्यालाच त्यांनी थोडंसं डेव्हलप केलं आहे. अँटीऑक्सिडंट, फ्री रॅडिकल्स म्हणजेच ते दोष आहेत. आणि फ्री रॅडिकल्स म्हणजे काय, की एका प्रमाणात आहेत चांगला आहे, प्रमाणाच्या बाहेर वाढले की त्याचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो, दोष जास्त निर्माण होतात, दोष जास्त निर्माण होतात. एका बॅलन्समध्ये आहे 3 दोष आहेत, हेल्दी आहे, तर बॅलन्स बिघडलं की बॅलन्स बिघडलं की आजार आहेच. पण आयुर्वेदामध्ये एक फार महत्त्वाची गिफ्ट आहे, की मी सांगितलं कुठलाही आजार 5 स्टेजमधून जातो, आणि कुठलाही आजार सगळ्यात बेस्ट आहे प्रिव्हेन्शन. तो आजार न होऊ देणे ही सगळी ट्रीटमेंट चांगली आहे. त्यामुळे आमच्या पेशंटला सांगतो हॉस्पिटलमध्ये जाऊ नका, तुम्ही बाहेरची ट्रीटमेंट ठीक आहे ती लागू शकते तेवढी, कुठेतरी एरर असतो, खाण्यामध्ये एरर असतो, झोपेमध्ये एरर असतो, स्ट्रेसमध्ये एरर असतो, ठीक आहे थोडंफार किरकोळ झालं, औषधी खाल्ले कमी झालं, पण हॉस्पिटलायझेशन, अवॉइड द हॉस्पिटलायझेशन सांगत असतो. तर ही जे पहिली प्रिव्हेन्शन आहे. दुसरी स्टेज आहे की पहिल्या स्टेपमध्येच आजार कमी झाले पाहिजेत. ओके. तर आता हे पहिल्या 3 स्टेप जे आहेत ते आयुर्वेदाच्याच वैद्याला समजू शकतात किंवा डॉक्टरला समजू शकतात. एखादं सिव्हिल रॉईट आहे, रॉईट झालं परत थांबलं, जसं एखादं घरगुती भांडणं आहे, किरकोळ होत असतं, ते शरीरामध्ये सुद्धा तक्रारी किरकोळ होत असतात, त्याला चय प्रकोप प्रशम म्हणलेलं असतं. म्हणजे एखादी घटना होती ती लगेच शांत होते, ती फक्त आयुर्वेदाच्या सायन्सच्या, आयुर्वेदाच्या लॉजिकनेच समजू शकतो तुम्ही. आणि तीच खरी ट्रीटमेंट आहे ती. आणि त्या पद्धतीने जर व्यवस्थित झालं तर समाज, देश दोन्ही स्वस्थ राहू शकतात, हेल्दी होऊ शकतात. त्यामुळे ते आयुर्वेदाची एक मोठी गिफ्ट आहे. बऱ्याच वेळा असतं की रिपोर्टमध्ये एखादा पॉझिटिव्ह येणार नाही, पण पेशंटला तक्रारी असतात, ते जे असं विदाऊट रिपोर्ट चांगला आहेत म्हणजे पेशंट चांगला आहे थोडंच आहे असं. त्या फर्स्ट 3 स्टेजमध्ये ते फक्त आयुर्वेदिक लॉजिकनेच तुम्हाला समजू शकतं की हा पेशंटमध्ये हा प्रॉब्लेम आहे, ही तक्रार आहे, ह्याला हे सोल्युशन आहे. मग ते सोल्युशन डाएटने असेल, ते सोल्युशन एखादं प्लांट बेस्ड साध्या मेडिसिन असेल, कशाने असेल, एखाद्या व्यायामाने सुद्धा असेल, पण ते पहिल्या 3 स्टेजमध्ये चांगली ट्रीटमेंट करू शकतो आयुर्वेदाच्या प्रिन्सिपलने. आणि 4th, 5th स्टेज जे आहे मग ते रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह येतील, मग ते सगळं घडलेलं असेल. फर्स्ट स्टेजमध्ये तिथे सुद्धा एक चांगली ट्रीटमेंट होऊ शकते. ओके. कॅन्सरसाठी स्पेशली इंटिग्रेटेड ट्रीटमेंट घेऊ शकतात पेशंट्स?
हो, आता फर्स्ट स्टेज सेकंड स्टेजमध्ये सर्जरी केल्यानंतर तर काही गरजच नाही. बरोबर, फर्स्ट स्टेज सेकंड स्टेजमध्ये केमो रेडिएशन देतच नाही. नेतच नाही. एखाद्या वेळेस रेडिएशन एखाद्या वेळेस कधीतरी देतात ब्रेनमध्ये वगैरे सगळं. तर केमो तर देता येत नाही कारण त्याचा परिणाम पूर्ण बॅड सगळ्या शरीरावर होतो. त्यामुळे फर्स्ट स्टेज सेकंड स्टेजमध्ये केमो देण्याचा काही परिणामच होत नाही. त्या ह्याच्यामध्ये ते शरीरामधली जी आजार आहे तो संपूर्ण शरीराचा आजार आहे, संपूर्ण इकोसिस्टीम आहे. तो डिस्ट्रॉय करण्यासाठी होलिस्टिक कन्सेप्टच पाहिजे. होलिस्टिक म्हणजे काय, एंटायर बॉडी जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही तोपर्यंत ती कॅन्सरची ट्रीटमेंट होत नाही. ओके. त्यामुळे फर्स्ट स्टेज सेकंड स्टेजच्या कॅन्सरमध्ये फक्त ही होलिस्टिक कन्सेप्टनी प्लांट बेस्ड मेडिसिनने बेस्ट ट्रीटमेंट होते. आणि थर्ड आणि फोर्थ स्टेजमध्ये इंटिग्रेटेड ट्रीटमेंट जरी दिलं तरी पेशंटचा फायदा होतो. ओके. कारण त्याच्या शेवटी पेशंटचं बेनिफिट जास्त महत्त्वाचं आहे. तिथे पॅथीचं बेनिफिट महत्त्वाचं नाही किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअल डॉक्टरचा इगो महत्त्वाचा नाही. हल्ली काय होतं आहे, डॉक्टरचा सुद्धा इगो पेशंटच्या दृष्टीने फार वाईट चालला आहे. आणि असं आम्ही पाहतो की स्वतःच्या इगोसाठी पेशंटला मिसगाईड केलं जातं, जे इट इज व्हेरी हार्मफुल आहे. एक प्रकारचं देशद्रोही म्हणलं तरी चालेल, त्याच्यात काही वाईट नाही. तर ते थर्ड आणि फोर्थची थोडीशी इंटिग्रेटेड ट्रीटमेंट करून पेशंटची एक बेटर कंडिशन आल्यानंतर मेंटेनन्ससाठी जर आयुर्वेदिक ट्रीटमेंट 1-2 वर्ष जरी 1 वर्ष जर केलं तर तो बराच त्याचं कॅन्सरमुक्त होतो. ओके. अजून एक महत्त्वाचं की डायबिटीस असणाऱ्यांना कॅन्सरचा किती जास्त इतरांपेक्षा त्रास होऊ शकतो आणि एखाद्याला कॅन्सर झाला आहे पण त्याला डायबिटीस नाही आहे तर त्यांनी साखर किती कंट्रोलमध्ये ठेवावी, साखरेचा आणि कॅन्सरचा परस्पर संबंध काय आहे? आत्ता खरं सांगू का, आत्ता हे कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे ना, तर डायबिटीस एक महत्त्वाचं कारण आहे. बरं. माझ्याकडेच असाच एक कॉर्पोरेट पेशंट आला होता, मीडियामधलाच पेशंट होता. तो सेल्स हेड होता, नॅशनल हेड होता. त्याला डायबिटीस डिटेक्ट झाला आणि त्याला पेट स्कॅन केला आणि त्याला थोडासा लिजन दिसला. बरं. म्हटलं फॉरगेट दिस लिजन, कारण हे इमॅजिनरी सायन्स आहे. तो पहिले डायबिटीसची ट्रीटमेंट कर आणि हे ट्रीटमेंट कर. आज 20 वर्ष झालं एकदम परफेक्ट. बापरे. त्यामुळे कॅन्सर सेल जे आहेत ना, पुढे पुढे काय करतात, कॅन्सर केअर स्वतःची एक सिस्टीम डेव्हलप करतात. जसं एखाद्या टेररिस्टला बाहेरून फंडिंग येतं तसं स्वतःचा ब्लड सप्लाय तयार करतात. त्या स्वतःच्या ब्लड सप्लायमध्ये त्यांचं पोषण होत असतं. जे रेग्युलर सिस्टीम नाही, त्यांची स्वतःची सिस्टीम तयार होते. त्यामुळे त्यांना कॅन्सर सेलचं जे पेट्रोल आहे ते शुगरच आहे. कॅन्सर सेल वाढणार कशी? ओके. पेट्रोलशिवाय चालणार कशा त्यांचं? बरोबर. त्यांचं न्यूट्रिशन शुगरमुळेच होतं. मग शुगर ज्या पदार्थात आहे ते सगळं कॅन्सर सेलला वाढवणारं मदत करतं. म्हणजे गुड शुगर पण, म्हणजे फळांमधनं मिळणारी वगैरे हे ते पण कंट्रोलमध्ये आणली पाहिजे का? फळामधली जी फ्रुक्टोज असते त्याचे काही बेनिफिट आहेत. ओके. 80-90% बेनिफिट आहेत. अच्छा. ओके. आता एखादा व्यक्ती 90% बेनिफिट देतोय आणि 10% त्याचे काही दुर्गुण असेल, तुम्ही काय फ्रेंडशिप करत नाही का त्याच्याशी? ओके. त्याच्याशी फ्रेंडशिप करतोच की आपण. करेक्ट. ठीक आहे, ह्याच्याकडे दुर्लक्ष करून द्या. पण जे एखादं साखर आहे ते अतिशय वाईट. दुसऱ्या नंबरवर गूळ एखादा, गुळामध्ये कॅल्शियम आहे, फेरस आहे, काही बेनिफिट आहे, ते एखादा दुसरा. तिसऱ्या नंबर मग बाकीचे सगळे स्वीट आहेत त्याच्यात ते अजून फ्राईड स्वीट जे आहेत ते अजून एक्स्ट्रा वाईट वर्स्ट. त्यामुळे साखर आणि कॅन्सर हे 36 आहे म्हणलं तरी काही वाईट नाही. अच्छा. ओके. त्यामुळे भात नंतर ज्यामध्ये भात आहे, भात सुद्धा मध्ये साखरच आहे डायरेक्ट. त्याच्यासाठी मी पेशंटला सांगत असतो, खायचं असेल भात अर्धी वाटी खा, मग एक ब्राऊन राईस खा किंवा ब्लॅक राईस खा, रेड राईस खा, जे नॉर्थ ईस्टमध्ये मिळतं, इंडियामध्ये मिळतं ते खा. किंवा आणखी त्याच्यापासून सोल्युशन लागतं पेशंटला, काहीतरी भात खायचाच असतो, मग 50% डाळ खा, घट्ट डाळ खा, 50% भात खा. त्यामुळे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचा बॅलन्स होईल आणि तुम्हाला ते नुकसान करणार नाही. त्यामुळे असं खाल्लं तरी चालतं. पण कुठल्याही फॉर्ममध्ये जर ग्लुकोज जर मिळत असेल तर कॅन्सरला ते पेट्रोल आहे समजायचं. ओके. या पोटातल्या औषधांचे किंवा पदार्थांची आपण चर्चा करतोय. आयुर्वेदामधले जे महत्त्वाचे 2 शब्द आहेत, शरीर शुद्धी आणि पंचकर्म, तर कॅन्सरच्या पेशंट्समध्ये हे आहे उपयोगी काही? नाही, पंचकर्म खूप मोठा आहे सब्जेक्ट. म्हणजे पंचकर्म म्हणजे 5 कर्म आहेत. हो. पण आता हे जो कॅन्सर आहे
ज्या स्टेजला आहे, 3rd 4th सिनियर सिटीजन, OA, एक्झॅक्टली. ह्यामध्ये जे बेसिक पंचकर्म आहे, ज्यामध्ये स्नेहस्वेदन म्हणतो, ज्याला पंचकर्म मसाज म्हणतात, बस्ती म्हणतात, हे अतिशय आवश्यक आहे. ओके. त्याच्यामुळे नुसतं कॅन्सरच कमी होत नाही, कॅन्सरची जी बाकीच्या सगळ्या सिस्टीम ज्या आहेत, कॅन्सरला डिस्ट्रॉय करणारी इम्युनिटी सिस्टीम आहे, गट आहे, आतडी आहे, डायजेस्टिव्ह पॉवर आहे, व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे, सेल्स आहेत, हे सगळे चांगले होतात ना. त्यामुळे सगळं त्याचे ब्लड सर्क्युलेशन वाढतं. त्यामुळे त्याला जे कॅन्सरच्या निगेटिव्ह जे वातावरण पाहिजे ते पंचकर्माने तयार होतं. ओके. त्यामुळे आमच्या पेशंटला एक प्रोटोकॉलच आहे की ॲटलिस्ट वीकली तर केलंच पाहिजे. आणि हे जे सांगितलं आहे स्वस्थ व्यक्तीसाठी नित्य करायला सांगितलं आहे. रोज मसाज केलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. बरोबर. म्हणून पूर्वी 100 वर्ष आयुष्य होतं, आताही आहे, पण पूर्वी 400 सुद्धा होतं. बरोबर. त्यामुळे हे जो मसाज किंवा अभ्यंग किंवा पंचकर्म ज्याला म्हणतात ते कॅन्सरमध्ये सुद्धा खूप बेनिफिट करतं. अच्छा. हां, पण ते पुढचे जे वमन विरेचन जे आहेत ती त्याला एक पेशंटची स्ट्रेंथ लागते, पेशंटची कंडिशन लागते, ती तेवढी अनुकूल राहणार नाही किंवा गरजेनुसार कधी कधी चालतं. तुला एक गाठ काढल्यानंतर जी पहिली आपण काढतो, जी कुठली बिनाईन, ती काढल्यानंतर मग लोक आयुर्वेदवर शिफ्ट होतात. तर मग किती % चान्सेस आपण आयुर्वेदामुळे कमी करू शकतो की ती पुन्हा येणारच नाही गाठ किंवा पुन्हा तो कॅन्सर होणारच नाही? नाही, आता बिनाईन ट्युमरसाठी हे साधी सिव्हिल वॉर म्हणल्यासारखं आहे. त्याच्यासाठी तो परत काही होत नाही. अच्छा. दंगल होत नाही. त्याला थोडीशीच लाईफस्टाईल सांगितली, जे 1, 2, 3 स्टेजवर जे आपण सांगितलं ते जर मॉडिफिकेशन केलं आणि त्याच्यातली जर त्याची दिनचर्या बघितली, कुठे एरर आहे, कुठे चुकतो, तेवढं जरी त्याला गाईड केलं तरी खूप झालं मी म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे एक्सेसिव्ह मेडिसिन जर खाण्याची सवय असेल, मग अँटीबायोटिक खात असेल, पेनकिलर खात असेल, तुम्ही एखाद्या मेडिकल स्टोअरवर थांबा, 10 पैकी 9 पेशंट स्वतःच मेडिसिन खाणारे देतात. मला स्ट्रॉंग गोळी दे रे बाबा, असं जे असतं एक्झॅक्टली ते वाईट आहे. डॉक्टरकडे जाऊन खूप जण, म्हणजे मी पण म्हणतो बरेच, डॉक्टर इंजेक्शन देऊन टाका, मला अर्ध्या दिवसात उभं हा, राहायचं. मग तेच पुढे घातक करतं ना. शॉर्टकट हे कुठल्याही लाईफमध्ये शॉर्टकट हे चांगले नाहीच. ओके. मी सुरुवातीला जे म्हटलं की कॅन्सर आणि आयुर्वेद कानाला ऐकायलाच कसं तरी वाटतंय. हां, तर कुठला असा गैरसमज आहे की आयुर्वेदाबद्दल कॅन्सरच्या अनुषंगाने पसरलेला आहे? निरोगी राहण्यासाठी म्हणजे अरोगी राहण्यासाठी काय केलं पाहिजे, तर एक नित्यम हित आहार विहार सेवी. नित्यम म्हणजे रोज. अहितकर कोणता आहे, हितकर काय, ते त्याच्याने त्यांनी आहार सेवाच केला आहे. दुसरं त्याचं समीक्षकारी म्हणजे चांगलं कोणतं आहे, वाईट कोणतं आहे, याचा विचार केला पाहिजे. ह्याच्या दोन्ही अर्थाने होतं. एक स्ट्रेस पण वाढत नाही, आणि एखादं वाईट काम केलं तर त्याचं स्ट्रेस येणारच ना. समीक्षकारी पाहिजे, म्हणजे योग्य ॲनालिटिकल ब्रेन पाहिजे तुमचं. दुसरं आहे विषयसु असक्ता. विषय म्हणजे इंद्रियाचे जे विषय आहेत त्याचं खूप आसक्त, खूप खाल्लं, खूप केलं, खूप पाहिलं, खूप स्क्रीन बघितलं, हे जर टाळलं तर असक्त पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त इन्व्हॉल्व नव्हतो. मग मानसिक ते टाळलं पाहिजे. तिसरं आहे दाता म्हणजे दान देणारं. आता एखादं उदाहरण असं आहे की आता तुमचा बर्थडे आहे आणि तुम्ही तुमच्या बर्थडेला कोणाला तर दिलात एखादा, एक चॅरिटी केलात समजा 1000ची, त्याचं समाधान जास्त मिळणार आहे का तुम्ही स्वतः शर्ट घातलात, खूप मोठा भारी आणलात, त्याचं समाधान मिळणार आहे? बरोबर. स्ट्रेस कमी होण्यासाठी हे सांगितलं दाता. दुसरं म्हणजे सम हा सांगितलं. सम म्हणजे आता एक साधं कॉर्पोरेशनमध्ये आपण एका ऑफिसमध्ये गेलो, जो एखादा मेरिटवाला आहे ना तो तुमच्या बॉसचे कधीच पुढे करणार नाही, पण ज्याचं मेरिट नाही तो पुढे करतो. आणि त्याला जर पुढे करण्याला जर त्याला फेवर केलं तर त्याचा स्ट्रेस वाढतो. दोघांनाही समान पाहिजे. किंवा घरी सुद्धा 2 भाऊ आहेत, दोघांनाही समान पाहिजे, 2 मुले, सम पाहिजे. त्याच्यानंतर सांगितलं क्षमावान पाहिजे. क्षमावान म्हणजे कसं, आता तुम्हाला भांडण झालं आणि उगीच इगो करून ट्रेड करून ठेवली आणि तुम्हाला जरी तुम्ही गिल्टी असाल, चुकला असाल, तुम्हाला क्षमा केलं तर तुम्ही विचारच सोडून द्याल ना. त्याचा क्षमावान पाहिजे. अपतोपसेवी पाहिजे. अपतोपसेवी म्हणजे जे मोठ्याने सांगितलेलं आहे, जे अनुभवातून सांगितलं आहे, जे टेक्स्टबुक असेल, मोठे असतील, गुरु असेल, काही असेल, ते जर सांगितलं, हे सगळ्या 10 गोष्टी केल्या तर तुम्ही आजारीच पडत नाही. ओके. हे पूर्ण निरोगी राहण्यासाठी, अरोगी राहण्यासाठी.
सोपं आहे ह्याच्या हित आहार कसा घ्यायचा, योग्य कोणता, अयोग्य कोणता आहे, बरोबर, दुसरं काही नाही. करेक्ट. आणि समीक्षाकारी पाहिजे, चांगलं कोणतं वाईट कोणतं आहे, रोजच्या व्यवहारात तुमचं चांगलं कोणतं वाईट काय हे काही नाही. बरोबर, विशेषासक्ता पण कुठल्याही इंद्रियाचा जास्त आसक्ती असू का म्हणे, मग जिभेची असेल किंवा डोळ्याची असेल किंवा कानाची असेल, आसक्ती सोडली तर आपोआपच कमी होतं. दाता समा थोडंसं दान दिलं पाहिजे, ॲटलिस्ट 10% दिलं पाहिजे थोडं, त्यामुळे तुम्हाला स्ट्रेस कमी होईल. आता सगळे डॉक्टर सांगतात स्ट्रेस स्ट्रेस स्ट्रेस, अरे पण स्ट्रेसचे उपाय काय, बरोबर, उपाय सांगा ना. करेक्ट. ते आयुर्वेदात ते सांगून ठेवलेलं आहे. म्हणून आयुर्वेद हे वेगळंच सायन्स आहे, बरं. वेगळं रिच मेडिकल सायन्स आहे. ग्रेट ग्रेट. मग अशी एका उत्तरात होलिस्टिक अप्रोचचा तुम्ही एक उल्लेख केला, तर कसा कॅन्सरच्या संदर्भात आयुर्वेदिक दृष्टिकोनातून होलिस्टिक अप्रोच असू शकतो? आता आपल्या ह्या डिस्कशनमधून आपल्याला लक्षात आलं असेल, कॅन्सर हा एका मर्यादित गाठीचा आजार नाही, तो संपूर्ण शरीराचा आजार नाही, आणि कालानुसार दीर्घकालानुसार तो चालणारी एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत काही होत नाही. आणि होलिस्टिक कन्सेप्टमध्ये काय केलं जातं, होलिस्टिक कन्सेप्टमध्ये आपल्या लाईफलाईन जी आहे 5 अवयवावर लाईफलाईन आहे. एक ब्रेन, एक लंग्स, दुसरं हार्ट आणि लिव्हर आणि किडनी. ह्याला व्हायटल ऑर्गन म्हणतात. पेशंट शेवटी एक्सपायर्ड का होतो की व्हायटल ऑर्गन हे फेल्युअरमध्ये जातात किंवा निष्कामी होतात, निकामी होतात. त्यामुळे आमची जी होलिस्टिक संकल्पना आहे ही 5 अवयव मॅक्झिमम तुम्ही स्ट्रॉंग ठेवलं पाहिजे, अप टू द मार्क ठेवलं पाहिजे. आणि हे प्लांट बेस्ड मेडिसिनच शक्य आहे. त्यामुळे 5 अवयवाचा विचार करणे, संपूर्ण शरीराचा विचार करणे, त्या कॅन्सरचा विचार करणे, आणि त्याच्यासाठी प्लांट बेस्ड औषधी जी आहेत, जी आत्ताची जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून मॅक्झिमम जो प्लांट आहे तो जास्तीत जास्त इफेक्टिव्ह झाला पाहिजे, त्याच्यापासून औषध निर्माण केले. ह्या होलिस्टिक संकल्पना. होलिस्टिक म्हणजे 360 डिग्री. मार्केटिंगच्या अँगलनं तुम्हाला समजा 360 डिग्री. मग त्याच्यात प्राणायाम आलं, त्याच्यात व्यायाम आलं, त्याच्यात आसनं आले, त्याच्यामध्ये झोप आली. सगळ्याच बाबतीनं जर त्याला जर व्यवस्थित गाईड केलं त्याचं रिव्होल्युशन होऊन जातं, बॉडी पूर्ण चेंज होती. त्यामुळे जो दीर्घकाल चालणारा जो कॅन्सर ही जी सिस्टीम आहे ती डिस्ट्रॉय होऊन जाते. वा वा. अगदी शेवटचा प्रश्न आहे, ज्याने मी सुरुवात केली की कॅन्सर आणि आयुर्वेद हे कानाला ऐकायला पण फार खटकतं, कारण माहितीच नाही की आयुर्वेद पण कॅन्सरकडे बघण्याचा त्याचा काही चष्मा आहे, त्याला अप्रोच होण्याची काही पद्धत आहे. तर काय गैरसमज आहे लोकांबद्दल अजून, की आयुर्वेद कॅन्सरला ठीकच करू शकत नाही का, किंवा आयुर्वेदात उत्तरच नाही आहे का? डॉक्टर म्हणून तुमच्याकडे काय काय प्रश्न घेऊन येतात लोक? नाही, कॅन्सरबद्दल एकतर समाजामध्ये भीती आहे, हां, खूप भीती आहे, बरोबर, ट्रेमंडस भीती आहे. हो, कारण त्याचं कारण काय, ज्या आजाराला क्युअर आहे त्याच्या आजाराची भीती नाही. आज डायबिटीसला कोणी घाबरतं का? नाही घाबरतं. एखादा जो खूप गुंडा असतो त्यालाच घाबरलं जातं. कॅन्सरला ट्रीटमेंट नाही म्हणून घाबरतात. आणि अशा कॅन्सरला आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट आहे की नाही हे पहिला प्रश्न असतो त्यांच्या डोक्यात. पण कॅन्सर हा असा नाही आहे, पूर्ण शरीराचा आजार आहे, आणि त्याला जी ट्रीटमेंट दिली जाते ती त्यांना समजलेली नसते. सर्जरी म्हणजे फार मोठी ट्रीटमेंट वाटते. सर्जरी म्हणजे खरं म्हणजे गाठ काढणं आहे. केमो सुद्धा एक टेम्पररी ट्रीटमेंट आहे, कारण जे कार्सिओजेनिक सेल आहेत ते जे निर्माण होतात आणि वाढतात, स्पीडने वाढतात, त्याला कंट्रोल करणारी ट्रीटमेंट आहे. पण मुळात ते कार्सिओजेनिक सेल निर्माण होता कामा नये ना. त्या जीन्सवर कोण काम करतं, त्या DNA वर कोण काम करतं, त्या जीन्सवर काम करण्यासाठी, DNA वर काम करण्यासाठी आयुर्वेदिक सायन्सच पाहिजे, आणि आयुर्वेदिक सायन्सशिवाय ते शक्यच नाही. त्यामुळे हा जो भ्रम आहे की मी तर म्हणेन कॅन्सर हा आयुर्वेदाशिवाय ट्रीटच होत नाही. हां, जर कारण त्याला लॉजिक आहे, असं नाही की बाबा उगीच टॉल क्लेम म्हणून नाही, की लॉजिक आहे. कारण संपूर्ण बॉडीची ट्रीटमेंट झाली पाहिजे, शरीराची झाली पाहिजे, मनाची झाली पाहिजे, त्याची इकोसिस्टीम समजली पाहिजे, त्याची इम्युनिटी चांगली झाली पाहिजे. त्याचं हे सगळं शक्य कसं आहे, मग डाएट, एक्सरसाइज, मेडिसिन, सेफ मेडिसिन, प्लांट बेस्ड मेडिसिनच शक्य आहे. त्यामुळे आयुर्वेदानेच ठीक होणार आहे, आणि त्याला सपोर्ट आहे. पंचकर्माची ट्रीटमेंट अजून एक त्याला अजून तो एक वेगळी गिफ्ट आहे, ते एक वेगळं ॲडिशनल व्हॅल्यू आहे. ह्या सगळ्या कन्सेप्टतून केलं तर थोडीशी इंटिग्रेटेड लागली तरी काय हरकत नाही. पेशंटच्या चॉईसवर आहे. पण कॅन्सर हा आयुर्वेदानेच ट्रीट होतो, मी तर म्हणतो. क्या बात आहे, वा. इतकं तुम्ही ठासून जेवढं सांगितलं आहे त्याच्या मागे तुमचा अनुभव आहे, आणि त्या अनुभवाच्या जोरावर आज तुम्ही इतक्या साध्या साध्या शब्दात उत्तर दिलं आहे आम्हाला, लेमॅनला कळेल अशा भाषेमध्ये. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर तुमचे. आणि पुन्हा कुठला तरी एक नवीन विषय घेऊन पोस्टमनवर तुम्ही याल, आम्हाला प्रेक्षकांना पत्र द्याल अशी अपेक्षा आहे.
त्यामुळे आत्तासाठी धन्यवाद आणि पुढच्यासाठी वेलकम अगेन. नाही, नाही. मित्रांनो, हे पत्र तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. कॅन्सर संदर्भात तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की टाका. आपल्या आजूबाजूला कोणी कॅन्सर पेशंट असतील, कोणाचे नातेवाईक असतील जे या असाध्य म्हणावल्या जाणाऱ्या आजारातून जात आहेत, त्यांना हे पत्र नक्की शेअर करा. आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट त्यांना घ्यायची असेल आणि डॉक्टरांना भेटायचं असेल तर डॉक्टरांच्या सगळ्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. रील बघत असेल तर रीलही शेअर करा सगळीकडे. आणि अजून कुठले नवीन विषय आम्ही घेऊन आलो पाहिजे हे सुद्धा आम्हाला कळवा. आम्ही सगळ्या कमेंट्स वाचतो आणि जेवढं शक्य आहे तेवढे तुम्हाला रिप्लाय द्यायचा पण प्रयत्न करतो. भेटूया पुढच्या पत्रामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.